या असं जाळ्याची मेहनत असते. आम्ही जास्त करून आहे ना मासेच पकडतोय. आता साफ करते किचन. चला, सगळ्यांचं स्वागत आहे वाघमारे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये. तर असं ना प्रत्येक वेळेस काय बोलायला जमायचं नाही. पहिल्यांदा जे ना ह्या चॅनलवरती व्हिडिओ येतोय तर तुम्हाला आजच्याला सगळं काय दाखवतोय घरामधलं. ह्या बाजूला आई आहे आणि तिकडं आईने घेतलं आता जाळं, आणि या बाजूला पिंकी, त्याच्यानंतर तिकडं शालू. रोहिदास नाही इथं, रोहिदास गेलाय बाहेर, तुम्हाला दाखवतोय आल्याच्या नंतर. परत त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतोय अक्षय, अक्षय मोठा मुलगा, त्याच्यानंतर छाया पण आहे, आणि तिसरा नंबर अनुष्का, आणि इकडं रोहिदासची समंता आणि शालूची, आणि शालूची बहीण सुद्धा आहे. तर आता तर नाही ती इथं, पण तुम्हाला आल्याच्या नंतर दाखवतोय. हे सगळी फॅमिली आहे. तरी पण बाबा नाही बाहेर आहेत, तिकडं मागच्या बाजूला जास्त करून असतात. कारण तर तुम्हाला आता सांगून टाकतोय, ते प्यातात दारू प्यातात, त्याच्यामुळे ना जास्त काही थांबत पण नाही. ते जास्त करून तिकडं मागच असतात आणि जास्त येत पण नाही. म्हणजे असतात पण लगेच तिकडं जाऊन थांबतात, कारण तर आहे ना दारू प्यातात ते. तर येतात आल्याच्या नंतर ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. येतील ते आता एखाद्या वेळेस थोड्या वेळाने. आजच्याला तर घरातलंच तुम्हाला सगळं काय दाखवतोय, पण परत काय दिवशी आहे ना दुसरं सुद्धा आम्ही बाहेर गेलो तर बाहेरचं सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटेल. तर आता तुम्हाला सगळं काय, इकडे समंता खेळते आणि समंताचे केस बघा कशा हालतात. हवंय इथं पंखा लावलाय समोरच. तुम्हाला हॉल पण दाखवतोय. आता आली छाया ह्या साईडला बघा. ही छाया आहे 2 नंबरची मुलगी. सगळी पोरं इकडं बसल्यात, तिकडं अनुष्का आहे. आता ना व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्या अगोदर ना पिंकी थोडं साफ करायला गेली, ते तुम्हाला दाखवतं आता. त्या साईडला गेली बघा, बाहेरच्या बाजूला बराचसा पसार आहे तिकडं. त्या साईडला जाऊन ना पाहिलं तर साफ करायसाठी फडकं आणलंय. आता साफ करते किचन. हे असं पसारा असतंय. हे बघा सगळे काय ना तुम्हाला बघायला भेटेल, जे नाही ते पण आपल्याला गपचिप नाही का. छाया इकडं, छाया आणि इकडं आली आता शालूची बहीण, तुम्हाला दाखवते. साईडला गेली आता ती तिकडं बघा, ती लाजती ते बघा तिकडं, आणि तिचं नाव सुनीत आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही पण. आता परत जातोय ह्या बाजूला. पिंके झालं का किचन वाटा साफ? ना अजून. पिंकी व्हिडिओ बनवायच्या अगोदरच आलती साफ करायला, पण त्याच्या अगोदरच तुम्हाला दाखवून दिलंय बघा. या साईडला हे असे भांडे असतात तिथं कोपऱ्यामध्ये. तिकडं स्वयंपाकाचे सगळे भांडेत मग हांडेत, ते काही जास्त पित नाही. मग जे नळाला पाणी येते ना ते इथं भरून ठेवतोय, ते फक्त आहे ना स्वयंपाकाला वापरतोय. पण आपण हे बाटल आणतोय पाण्याची, आणि ते हांड्यामध्ये ओतले. हे इतकं पाणी थंड करायसाठी ठेवलं बघा, हे असं फडकं लावून. आणि आताच भांडे घासून आणल्या, त्याच्यामुळे याच्यावरती गॅसवरती पाणी थोडं ओतून ठेवलेलं, गॅस पोसायला किचनवरता. बघा पिंकीचं डोकं. हे इतके भांडे आहेत, बरेचसे लागतात आम्हाला, तरी सुद्धा ना भारतात बरेच. आता हो झाला किचन रूम आहे, पण मोठं आहे बघा. इथं ना रोहिदास आणि शालू इथं असतात झोपायला सुद्धा, समंता ते. या साईडला आले बाबा, इकडं बघा. तुम्हाला बोललेलो जास्त दिसत नाही, आता इथं आलाच. आणि इथं ना तुम्हाला दाखवतोय बाहेरच्या बाजूला आंब्याचं झाड आहे. बरंच काय दाखवायचं बाकी आहे. इथं झोका सुद्धा बांधलेला आहे झोळण समंतासाठी. इकडं मागची साईड आहे, ते तुम्हाला ना दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवतोय मागचं. कमेंट करा जे काय तुम्हाला बघायचं असेल मागच्या साईडचं ते. आणि हॉल, आता ह्यो पहिला हॉल होता, तो सुद्धा मोठा जे. ह्याच्यामध्ये सगळी फॅमिली झोपती बरीचशी. ह्याच्यामध्ये आई, बाबा, अक्षय, छाया हे चौघजण झोपतात. किती, हा 4 जण झोपतात. त्याच्यानंतर शालूची बहीण सुद्धा इथं झोपते, हे बघा.
हे इतकं सायमन आहे, खुर्च्या आहेत, त्याच्यावरती पासर आहे. इकडं हे कॅरम खेळायचं. त्याच्यानंतर इथं चादरे आहेत, ते तुम्हाला दाखवत नाही जास्त, तरी सुद्धा बघा. मग पासरा असतोय जास्त करून. आणि इकडे कापट आहे, हे बघा. हे मोठं आहे. त्याच्यानंतर हे इकडे छोटे. हे चौघांचं, चौघा 5 जणांचं हे रोहिदास, शालू आणि आई बाबा या चौघांचं आहे. आणि इकडं अक्षय, छाया आणि पिंकी आहे आणि माझे कपडे असतात ह्याच्यामध्ये. ह्यो झाला, ह्यो सुद्धा हॉलच होता. तर त्याच्यानंतर इकडं आम्ही बांधून घेतलेला ह्यो मेन हॉल आहे, ते तुम्हाला दाखवतो आता. आता ना हॉललाच लागून ह्यो आमचा रूम आहे, बारक आहे, दाखवते तुम्हाला. पहिलं तर ह्या साईडला चादर आहेत अंगावरच्या इथं. आणि त्याच्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये रॉड आहेत, रोहिदासचं आहे आणि माझं एक आहे, 2 आहेत. मग मासे पकडायचे, हे बघा. आणि पंखा इथं लावलाय भिंतीला, वरती पत्र्याला नाही लावून घेतलं, कारण तर आहे ना पत्र्याचं जास्त आहे ना गरम हवा येते, त्याच्यामुळे भिंतीला लावलं. इथं बारका रूम आहे त्याच्यामुळं. आणि हे आलं आता हॉल. समोरच इकडे पिंकी बसली, हे बघा. हे सोफ्यात त्या साईडला आहे. इथं समोर 2 अशा खुर्च्या, त्याचा तो सोफा. त्याचं काय जास्त मला नाव माहिती नाही, काय असतंय काय माहिती. सोफाच असतोय वाटतं ना पिंके. आणि त्याच्यानंतर परत एकदा तिथं भिंतीला लावलंय पंखा एक. आणि इकडं फॅन ह्यो असा एक पत्र्याला पण लावून घेतलाय. इथं 2 लावलंय, मोठं हॉल आहे त्याच्यामुळं, एक भिंतीचा आणि एक इथं वरती. आणि समोर तिकडं बघा टीव्ही आहे मोठे, काहीतरी 52 इंच टीव्ही. हे असं घर आहे आमचं. आणि आता लागल्यात जाळं उगवायला इथं. या असं जाळ्याची मेहनत असते. आम्ही जास्त करून ना मासेच पकडतोय. तर ते मासे पकडायचे तुम्हाला आहे ना व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच वसंत वाघमारे ह्या चॅनलवरती ना तुम्ही व्हिडिओ मोठे बघू शकताय. त्याच्यावरती मासे पकडतोय, जाळी कसे बनवतोय, सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटेल तिकडं. तर नक्कीच त्या साईडला सुद्धा तुम्ही चेक करा. या असं तिकडे ना फक्त अशी जाळ्याची रशीच असते, ते इथं उगून अशी घ्यायची. 2 माणसं लागतात इथं सुद्धा, तिकडे एक माणूस लागतोय. ते हे झाल्याच्या नंतर जाळी बनवायला सुरुवात करायला लागते आम्हाला. रोहिदास आणि मी बनवतोय ते जाळी. त्याच्या अगोदरचं काम सगळं काय ना आई आणि पिंकी, शालू हे करून घेतात. त्याच्यानंतर जाळी बनवायची, जाळी लावायला जायची, ते सगळं काम आमचं असतात. मग त्यानं तुम्हाला बरंचसं काय दाखवलंय. रोहिदास सुद्धा इतक्यातच आलंय, तो तुम्हाला दाखवते. या साईडला बघा रोहिदास आलाय आणि आल्या पत्रिका वाचायला लागलाय. पत्रिका भेटली, कोणाची कोकणातली आहे पत्रिका. या साईडला बघा पत्रिका आली. 14 तारखेला लग्न आहे, जायला लागलं. कोणत्या गावाला आहे कोकणात? खालापूर जिल्हा, तालुका खालापूर. खालापूर तालुका ना. मग खोपोलीच्या तिकडेच असन. खोपोलीच्या पुढं. हा, या साईडला आहे ना जाळी भरायला लागले. इकडं पिंकीने सुद्धा बरंचसं भरलंय. त्याच्यानंतर तिकडं शालू सुद्धा भरायला लागले. मग एकच जाळ आहे आणि 3 माणसं लागल्यात. आणि ते लई मोठं आहे जाळं, ते भरता नाही येत लगेच. एक जाळ 4 किलोचं आहे एकच जाळ. इतकी मोठे मोठे नसतात जाळे, 1 किलो 1.5 किलो पर्यंत असतंय. पण हे सगळ्यात मोठं जाळ आहे, तर त्याला हुशार लागणार आहे. बाहेरची बाजू ही अशी, ऊन जास्त आहे बाहेर तर दिसत नाही. आता भात देते मी वाढून ह्यांना. इथं भाजी आहे, वटाणा, हरभरा, वांगी आणि बटाटे सगळी टाकून मिक्स केलेलं. या साईडला बसल्यात. तर आता इथं जेव कमी. या साईडला या ना, इथं बसा त्या घरात. इथंच बसतोय मी, इकडंच इथंच. जाळे आणायला गेलतो तर दुपारचं जेवण आहे. तर भात आहे थोडा आणि इकडे काय बनवलं आहे? भाजी आहे दिसती भाजी, पण कशी भाजी आहे, कशाची? हरभरा, वटाणा, वांगी, बटाटे असे टाकले सगळे मिक्स.
आता जेवण घेतोय सगळं मिक्स आहे. ह्याच्यामध्ये हरभरे, वाटाणे, वांगी, बटाटे, तर शाकभाजी झाले ते. हा शाकभाजी. तर आता जेवण घेतोय. असं बनवलंय. त्या साईडला हसत्यात मला कारण की भाजीचं नाव नाही येत त्याच्यामुळं. पिंकीची भाजी आहे, हरभरा, वाटाणा आणि वांगी आणि बटाटे. ह्या भाजीचं नाव आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवू शकता अशी भाजी. बनवली असेल. त्या साईडला समंत आली बघा. केस बघा तिचं कसं झाल्यात. सगळ्यात बारकी येते. तर ह्यो असा होता आजचा व्हिडिओ. तर आजचा ना अख्खा घरगुतीच व्हिडिओ होता. घरातलंच सगळं काय तुम्हाला दाखवलं आजच्याला. पण काय वेळेस ना जिकडं जाऊन आम्ही बाहेर किंवा सगळं जे काही काम आमचे मार्केटला गेलो किंवा असं इतर दुसरी सुद्धा भरपूर कामं असतात, ते सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटन. जो दुसरं चॅनल आहे ना त्याच्यावरती काय जास्त दाखवायला जमत नाही हे असलं, पण ह्याच्यावरती तुम्हाला सगळं काय बघायला भेटन. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इथून पुढे ना बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.